नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी जापनीज टोट बॅग आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही पुढची बाजू आहे आणि पाठीमागच्या बाजूने ही याप्रमाणे दिसते। ही बॅग मदर्स डे साठी आपल्या आई करता विणलेली आहे। विणायला एकदम सोपा प्रकार आहे, एक नवीन प्रकार आहे। खूप सुंदर दिसते ही बॅग। ही बॅग विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 115 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा याप्रमाणे तुम्ही उपयोग करू शकता किंवा एका कलरमध्ये सुद्धा ही बॅग छान दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी या 7 नंबरच्या म्हणजेच 4.5 mm च्या सुया आहेत आणि ही 4 प्लायची जाडसर लोकर आहे। यासाठी शक्य असेल तर जाड सुया आणि जाड लोकर घ्यायची आहे। सुरुवातीला इतका धागा सोडलेला आहे टाके घालताना, म्हणजे त्यानेच आपल्याला बॅग शिवायला उपयोग होईल। सुईवर 43 टाके घातलेले आहेत। त्यासाठी आपण एकच ओळीची वीण घालायची आहे। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे, ते 2 टाके नेहमी सुलट विणायचे। 43 टाक्यांवर याप्रमाणे विणकाम करायचं आहे। पहिला तर नेहमी सुलट विणायचा, त्यानंतर तर हा टाका जो आहे तो असा पाठीमागून सुलट विणायचा। हा टाका काढायचा नाहीये। हा टाका आणि त्याचा पुढचा टाका या 2 टाक्याचा मिळून एक करायचा। हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे। पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा, हा टाका काढायचा नाही, तर हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका असा 2चा 1 पाठीमागून करायचा। हीच वीण किंवा हेच ओळ आता रिपीट करायची आहे। ही दोन्ही बाजूनी वीण एकसारखीच दिसते। पहिला टाका मागून सुलट विणायचा, हा टाका काढायचा नाही, हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका याचा 2चा 1 पाठीमागून करायचा आणि मग टाके सुईवरून काढून टाकायचे। हेच शेवटचे 2 टाके उरेपर्यंत रिपीट करायचं आहे। याप्रमाणे रिपीट केल्यानंतर हा शेवटी 1 टाका राहतो, तो मात्र पाठीमागून सुलट विणायचा। त्याच्यानंतरचा टाका एजिंगचा आहे। ही ओळ पूर्ण झाली। हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे। सुरुवात पण त्याचप्रमाणे करायची, पहिल्या ओळीप्रमाणे। पहिला एजिंगचा सुलट विणायचा, हा टाका पाठीमागून सुलट विणायचा, त्यानंतर हा टाका न काढता हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका असा 2चा 1 करायचा। हेच कंटिन्यू करायचं आहे। शेवटी एकच टाका जो राहतो तो मात्र पाठीमागून सुलट विणायचा। तर हेच आपण कंटिन्यू करायचं आहे आणि एक 4 इंच इतका आपण विणून घेऊया आणि मग बघूया की हे किती इंच लांब विणायचं आहे ते। हे पहा, हे इतकं विणून झालेलं आहे। आता याची लांबी किंवा लेंथ किती विणायची हे आपण बघणार आहोत। ही एक अशी लांब पट्टी बनते आयताकृती आणि त्याचं रूपांतर आपण बॅग मध्ये करणार आहोत। इथून हे टाके घातलेले आहेत। ही जी विड्थ किंवा रुंदी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे। याप्रमाणे हे असं फोल्ड करायचं आहे। हा बरोबर चौकोन होतो, असे 3 चौकोन होईल इतकं हे लांब विणायचं आहे। साधारण 7 इंच इतकं आहे। हे 21 इंच इतकं हे लांब विणायला लागणार आहे। तर 21 इंच इतकं हे विणायचं। हा साधा हिशोब आहे। प्रत्येकाच्या सुयाचं आणखीन लोकरीचं माप वेगळं असेल, तर ही जितकी रुंदी असेल त्याच्या एकूण 3 पट ही लांबी याप्रमाणे विणत जायचं आहे किंवा लेंथ ही विड्थच्या 3 पट असणार आहे। तर ही 7 आहे, तर 21 इंच मला विणावं लागणार आहे। तर त्याप्रमाणे आपलं माप मोजायचं आहे आणि हेच याप्रमाणे विणायचं आहे। आपल्याला पाहिजे असतील तर आपण कलरही मध्ये याप्रमाणे चेंज करू शकतो। हे 21 इंच होईपर्यंत आपण विणून घेऊया। हा पीस पूर्ण विणून झालेला आहे। प्रत्येकाचं माप हे वेगळं असू शकतं, तर ही जेवढी रुंद आहे त्याच्या एकूण 3 पट याची लांबी असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ते मेजरमेंट बरोबर येणार आहे। आता टाके बंद करायचे आहेत, तर टाके याप्रमाणे बंद करायचे। पहिला विणायचा,
दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा, पुन्हा पुढचा विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत. हे पहा, टाके फक्त पाठीमागून विणायचे. ही जी वीण आहे ती पाठीमागून विणत आहोत म्हणून. तर याप्रमाणे पुढचा विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे सगळे टाके आपण बंद करून घेऊया. सगळे टाके बंद झालेले आहेत. सुई याप्रमाणे काढून घ्यायची. शिवायला वगैरे लागेल म्हणून इतका असा धागा इथे कट करूया. हा जो धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो. हे पहा, हा असा रेक्टँगल मोठाच्या मोठा तयार झालेला आहे. पहा, आता ही बॅग कशी शिवायची ते बघूया. मी हे 2-3 कलर मध्ये विणलेलं आहे, त्यामुळे ही उलट बाजू स्पष्ट दिसते. ही सुलट बाजू आहे. तुम्ही जर एकाच कलरने विणलेलं असेल तर सुलट आणि उलट फरक पडणार नाहीये, कारण ही विण दोन्हीकडून एकसारखी दिसते. असा आडवा पीस ठेवल्यानंतर ही डावी बाजू आहे. तर पहिल्यांदा हे जे टोक आहे ते असं फोल्ड करायचं आहे. हे पहा, एक लक्षात ठेवायचंय, हे फोल्ड केल्यानंतर इथून हा फोल्ड असा व्यवस्थित येईल असा बघायचा आहे या कॉर्नर पासून. हे पहा, अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. 4-5 मार्कर लागणार आहेत आपल्याला. या इथे एक मार्कर पहिल्यांदा लावून घ्यायचा. हे पहा, याप्रमाणे व्यवस्थित इथे फोल्ड केलेलं आहे आणि इथे एक मार्कर लावलेला आहे. ही डावी बाजू झाली. ही उजवी बाजू. उजव्या बाजूने पण फोल्ड करायचं आहे, पण खालून वर करायचं. या पद्धतीने ह्या ज्या कडा आहेत त्या अशा जुळवत आणायच्या आणि व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. हे पहा, इथेही एक मार्कर लावून घ्यायचा याप्रमाणे. म्हणजे हे याप्रमाणे दिसत असणार आहे. हा फोल्ड वरून खाली केलेला आहे आणि हा फोल्ड खालून वर केलेला आहे. आता हा जो उजव्या बाजूचा फोल्ड आहे तो या इथून असा फोल्ड करायचा आहे. हे बघा, याप्रमाणे. हा जो उजवा फोल्ड आहे तो इथून असा करायचा, बरोबर इथून याप्रमाणे येईल आणि हे याप्रमाणे दिसणार आहे. तर हे असं पकडायचं आणि याप्रमाणे असं पाठीमागची बाजू वर घ्यायची आहे. हा जो मार्कर आहे एक, तो बरोबर इथे असा लावून घ्यायचा. म्हणजे हा बरोबर पीस इथे दिसत असेल तुम्हाला, हे बरोबर असं होणार आहे. म्हणजे शिवायला सोपं जावं यासाठी त्यातलाच एक मार्कर या बाजूला आणि या बाजूला असा लावून घ्यायचा. हे असं अगदी चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. हे याप्रमाणे दिसणार आहे. एक मार्कर होता तो आपण काढलेला आहे. आता असे मध्ये मध्ये हे मार्कर लावून घ्यायचे, हलू नये म्हणून. ठीक आहे, इथे शिवलेलंच आहे. ही बाजू ओपन आहे. हे इथे असं बरोबर खालच्या बाजूला इथे असं कोन झाला पाहिजे. तर जास्त हलू नये शिवताना, इकडे तिकडे होऊ नये म्हणून इथे असे याप्रमाणे मार्कर लावले. आता पुन्हा या बाजूने पण मार्कर लावून घ्यायचं. हे थोडंसं असं ॲडजस्ट करायचंय म्हणजे ते शिवताना व्यवस्थित येईल. आणि ही जी बाजू आहे ती बरोबर इथे येईल. ही बॅग अशी असणार आहे. हे बरोबर असे कोन करून शिवायचंय आणि हे इथे वर टोकं येतील. आता हे दोन्ही बाजूनी एकसारखं झाल्यानंतर इथला मार्कर काढून टाकायचा. इथून असे हे मार्कर लावले. आता ही बाजू ओपन राहिलेली आहे. स्वेटर शिवायची जी सुई असते ती घ्यायची आणि पहिल्यांदा हा जो व्हाईट इथे कॉर्नर आलेला आहे तिथे बरोबर 1-2 टाके घालून घ्यायचे आहेत. हे पहिल्यांदा एक टाका घातला की पुन्हा हे इकडचं असं थोडं असं एकसारखं करायचं की जेणेकरून ती बॅगचे त्रिकोण, हे इथले कॉर्नर्स जे आहेत ते व्यवस्थित येतील. हे शिवल्यानंतर व्यवस्थित येतं. इथे आता एक गाठ घालून घ्यायची आपण. हे पहा, आता ह्या 2 बाजू शिवायच्या आहेत, ही आणि ही. हे बघा, हे बघा, आतल्या बाजूने शिवायचं कारण मी कलर वेगळे वापरलेत म्हणून. तुमचे जर एकच कलर असतील सुलट बाजूने शिवायला हरकत नाही. हे बघा,
हे साईडच्या असं या 2 टाक्यातून घ्यायचं आहे पहिल्यांदा. इथून घेतल्यानंतर पुन्हा इकडच्या 2 टाक्यातून घ्यायचं याप्रमाणे हे असं जवळजवळ ओढत जायचं की ते आपोआप जवळजवळ टाके येत जातील. पुन्हा पाठीमागचा एक आणि पुढचा एक असा घ्यायचा टाका. इथेही त्याचप्रमाणे यायचं आहे. असं हे घेत जायचं. हे बघा, एकदा या बाजूने घ्यायचं, पहा हे इथून असं शिवत चाललेलं आहे. हे आधी टाके घालायचे आणि मग ओढायचं, म्हणजे ते व्यवस्थित येत जातील. आतले असे जे आडवे टाके असतात त्यातनं हे असं घ्यायचंय आणि मग नंतर ओढायचं आहे. हे असं ओढलं की जवळजवळ येत जाईल. हे बघा, हे याप्रमाणे आतली बाजू झाली आणि बाहेरची बाजू ही याप्रमाणे दिसणार आहे. तर नंतर जसजसं जवळजवळ आपण जाणार आहोत तसतसे हे मार्कर काढत जायचं आहे आणि हे इथंपर्यंत व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. माझ्या इथे हे 2 कलर दिसतातच, हे आपण शिवत चाललेलो आहोत. तर इथंपर्यंत आपण हे शिवून घेऊया, म्हणजे एक बाजू शिवून होईल. हे पहा, ही आतून बाजू शिवलेली आहे. आता हे एवढंच राहिलेलं आहे, तर याप्रमाणे थोडंसं असं बाहेर घेऊया, म्हणजे शिवायला सोपं जाईल. त्याच पद्धतीने शेवटपर्यंत शिवत जायचं आहे. हे पहा, अगदी शेवटपर्यंत हे आपण व्यवस्थित शिवत आणलेलं आहे. इथे एक गाठ घालून टाकायची आतल्या बाजूने. इथे बरोबर असं हे टोक येतं. एवढंच सध्या शिवायचं. नंतर 1-2 आणखीन गाठी घालता येतील इकडची बाजू पण शिवल्यानंतर. तर ही आतली बाजू असणार आहे. हे पहा, आत्ता आपण शिवलेली ही जी बाजू आहे ती याप्रमाणे अगदी छान आलेली आहे. पुन्हा हा आहे असा शेप करून घ्यायचा. इकडे आपण आधी मार्कर लावलेलेच आहेत. पण आत्ता ही बाजू शिवलेली आहे, या बाजूची आता ही बाजू शिवायची. हे असे जरा कोन व्यवस्थित करून घ्यायचे. हा इथला मार्कर काढायचा. ही बाजू आता शिवायची आहे. आत्ता आपण ज्याप्रमाणे ही बाजू शिवली, हे बघा ही बाजू, त्याचप्रमाणे ही बाजू शिवायची आहे. हे जरा व्यवस्थित असं करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं होईल. थोडंसं शिवेपर्यंत हे ॲडजस्ट करावं लागतं. इथे पण आपण धागा सोडलेला आहे, नसेल तर लावून घ्यायचा दुसरा. या इथे कॉर्नरला इथे एक असा मार्कर लावून घ्यायचा आणि बरोबर हे 3 टोकं जिथे येतात तिथून असं शिवायला सुरुवात करायची, म्हणजे बरोबर हे खालच्या बाजूला पण व्यवस्थित येईल आणि 2 टोकं सुद्धा व्यवस्थित येतात. फोल्ड हा पहिल्यांदा दाखवला त्याचप्रमाणे ठेवायचा. जरी शिवताना उलट केलं आणि पुन्हा सरळ करायचं असेल तर फोल्ड लक्षात ठेवायचा आहे, उजव्या आणि डाव्या बाजूने ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. हे पहा, हे इथे पुन्हा अशी गाठ घालून घ्यायची. दिसत असेल तुम्हाला, हे व्यवस्थित असं दिसत असेल. हे इकडची बाजू आणि इकडची बाजू, हे नंतर धागे सगळे लपवून टाकायचे. आता इथे पण आपण 1-2 गाठी घालून घ्यायच्या. याप्रमाणे दिसत असेल तुम्हाला, हा व्यवस्थित शेप आता झालेला आहे. पुन्हा ह्या ज्या 2 बाजू ओपन आहेत त्या बाजू शिवायच्या आहेत. पुन्हा एकदा मी सांगते की फक्त आपल्याला ही इथून इथंपर्यंत ही एक बाजू शिवावी लागणार आहे आणि ही आत्ता जी आपली शिवून झालेली आहे एवढ्याच ह्या 2 बाजू शिवायच्या आहेत. बाकी सगळ्या बाजू या अखंड येतात. आता पुन्हा आतल्या बाजूने शिवायचं आहे. कलर वेगळे आहेत म्हणून. कलर जर तेच असतील तर तुम्ही बाहेरून पण आत्ता दाखवते त्याचप्रमाणे शिवलं तरी चालणार आहे. हे बघा, आता इथून घेतल्यानंतर पहिल्यांदा हे असे 2 दिसत असतील तुम्हाला, 2 टाक्यातनं घ्यायचं. त्यानंतर पहिल्यांदा बघायला लागतं, नंतर ते व्यवस्थित यायला लागतील. हे पहा, याप्रमाणे. त्यानंतर
पुन्हा तो पाठीमागचा एक टाका आणि पुढचा एक टाका, याप्रमाणे हे असं शिवत जायचं असतं. हे बघा, या बाजूने जास्त स्पष्ट दिसतंय. ह्या असं त्या बाजूने ज्याप्रमाणे शेवटपर्यंत शिवलं त्याचप्रमाणे इथे पण असं हे शिवत जायचं. आपोआप ह्या दोन बाजू जवळ येत जातील. हे बघा, कळत पण नाही की कुठं शिवलंय ते. आता आपण हे शिवत आहोत. हवं असेल तर तुम्ही अशी ही बाजू बाहेर घेऊ शकता आणि मग शिवलं तरी चालेल. आपल्याला कम्फर्टेबल जसं असेल त्याप्रमाणे करायचं. एकदा शिवायला सुरुवात केल्यावर तुम्ही ही आतली बाजू बाहेर करायची आणि मग शिवायचं, म्हणजे मग सोपं जातं ते शिवायला. हे पहा, अगदी इझी जात जाईल. तर याप्रमाणे हे अगदी इथपर्यंत व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित आपल्या शिवल्या जातील आणि सगळी बॅग तयार झालेली असणार आहे. फक्त याला मग बेल्ट करायचा. हे बघा, अगदी सोपं आहे. 2-2 टाक्यातनं असं घेत जायचं. याप्रमाणे तर इथपर्यंत शिवून घेऊया आपण. हे पहा, हे शेवटपर्यंत इथपर्यंत शिवलेलं आहे. आता हे जे आहे ते इथेच अशी याची गाठ घालून हा धागा, त्याचप्रमाणे हा व्हाईट जास्तीचा धागा सोडलेला आहे, तर याची पण इथे अशी गाठ घालून घेऊ आपण. तर कट करून टाकायचा. हे बघा, हे इथपर्यंत शिवलेलं, ही आतली बाजू आहे. हे पहा, हे बाहेरून याप्रमाणे ही बाजू एक शिवली आपण आणि ही बाजू एक शिवली. कळतही नाही की आपण कुठून शिवलेलं आहे ते. आता हे जे एंड्स आहेत दोन्ही टोकाचे ते लपवून टाकायचे. याप्रमाणे हे सगळे एंड लपवून टाकायचे. याप्रमाणे आतल्या धाग्यांमध्ये, म्हणजे ते धुतली वगैरे बॅग तर काही ते बाहेर येत नाहीत आणि दिसतही नाहीत. शक्यतो कट करायचे नाही आहेत हे शेवटचे जे एंड्स असतात ते. त्याचप्रमाणे हे जे व्हाईट आहेत ते इथे असे लपवून टाकायचे. ज्या ज्या कलरचे असतील ते ते लपवून टाकायचे आहेत. जिथे जिथे धागे 1-2 राहिले असतील ते. याप्रमाणे हे आतल्या बाजूनं असं सगळं काम हे शेवटचं फिनिशिंगचं जे आहे ते करायचं आहे. हे पहा, हा जो पिंक राहिलेला आहे तो सुद्धा याचप्रमाणे इथे गाठी घालून लपवून टाकायचा. राहिलेला तुम्ही कट केला तरी चालेल. हे सगळं शेवटचं काम आहे ते करावं लागतं. हे पहा, हे सुद्धा टाके ज्याप्रमाणे टाक्यांची दिशा असते त्याप्रमाणे हे सगळे असे लपवून टाकायचे आतल्या बाजूने, म्हणजे मग कळतही नाही की कुठून टाका घातलाय, कुठून शिवलाय वगैरे. जास्तीचे मोठे असतील तर इथे असे कट करून टाकायचे. ही आतली बाजू आहे. तुम्ही एकाच कलरने विणलेलं असेल तर कुठलीही बाजू लक्षात येणार नाही, कारण का दोन्ही बाजूची डिझाईन सारखी आहे. आपली तयार झालेली आहे बॅग. हे बघा, हे जे असे कोन आहेत ते थोडे असे एकसारखे करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. हे बघा, ही 2-3 कलरमध्ये मी विणलेली आहे त्यामुळे ही अशी दिसते. आता इथे मध्ये अशी फ्लॅप विणायची आहे. त्यासाठी कुठल्याही कलरचा धागा घ्यायचा. 3 टाके सुईवर घातलेले आहेत. या 9 नंबरच्या सुया आहेत. तुम्ही कुठल्याही साईजच्या घेऊ शकता. इथे इतका धागा शिवण्यासाठी म्हणून थोडासा सोडायचा आहे, म्हणजे वेगळा धागा आपल्याला जोडायला नको. तर 3 टाके घातलेले आहेत. पहिली ओळ सुलट विणायची, पाठीमागून सुलट विणायचे टाके. तुम्हाला जर पाठीमागून विणायचे नसतील तर समोरून सुद्धा किंवा पुढून सुद्धा तुम्ही विणू शकता. एकदा विणून घ्यायचे हे 3 टाके. त्यानंतर पहिल्या एकाचे 2 करायचे. एक पुढून विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा. एकाचे 2 झाले. मधला जो टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा. पुन्हा एकाचे 2 करायचे.
एकाचे दोन करताना समोरून आणि पाठीमागून करायचा. बाकी मधले जे टाके आहेत ते मात्र सगळे पाठीमागून सुलट विणायचे आहेत. ज्या ओळीला टाके वाढवले त्याची पुढची ओळ प्लेन विणायची आहे, म्हणजे पाठीमागून सगळे टाके सुलट विणायचे. एका ओळीला टाके वाढवायचे, एका ओळीला टाके वाढवायचे नाहीत, याप्रमाणे हे विणत जायचं आहे. आता मागच्या ओळीला आपण टाके वाढवलेले नव्हते, तर या ओळीला टाके वाढवायचे. इतकं सोप्या पद्धतीने हे विणायचं आहे. तर या ओळीला टाके वाढवायचे, पहिल्या एकाचे दोन करायचे, मधले जे आहेत ते सगळे पाठीमागून सुलट येतील. पुन्हा शेवटच्या एकाचे दोन वाढवायचे. टाके वाढवलेले नंतरची पुढची ओळ ती सगळी सुलट विणायची पाठीमागून. तर याच दोन ओळी कंटिन्यू करायच्या आणि याची रुंदी आहे ती 1.5 इंच झाली की थांबायचं आहे. थोडक्यात हे इथून इथपर्यंत 1.5 इंच झालं की थांबायचं. प्रत्येकाचे टाके कमी जास्त असू शकतात, तर 1.5 इंच होईपर्यंत आपण विणून घेऊया. हे विणून झालेलं आहे. 2 इंच इतकं झालं, कमी जास्त चालू शकतं. हे आपल्याला इथून असं शिवायचं आहे. हे पहा, याप्रमाणे आपल्या याचं माप घ्यायचं. हे इथे असं शिवल्यानंतर ही फ्लॅप अशी येईल असं बघायचं आहे. हे साधारण 2 इंच आहे, तर ही जी उंची आहे किंवा लेंथ असणार आहे ती साधारण 3 इंच इतकी होईपर्यंत हे असं साधंच विणायचं आहे. टाके वाढवायचे नाहीत, म्हणजे अशी पट्टी येत जाईल. तर तिथपर्यंत विणून घेऊया. साधारण खालपासून 3 इंच इतकं विणायचं. हे एकूण 3 इंच झालेलं आहे. आता टाके कमी करायला सुरुवात करायची आहे. टाके याप्रमाणे कमी करायचे. पहिल्या 2चा 1 करायचा, पाठीमागूनच करायचा, मधले सगळे सुलट विणायचे. शेवटी पुन्हा 2चा 1 पाठीमागून करायचा. प्रत्येक ओळीला 2-2 याप्रमाणे टाके कमी करत जायचं आहे. पहिल्या 2चा 1 आणि शेवटच्या 2चा 1 याप्रमाणे टाके कमी करत जायचे. थोडक्यात ही ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे आणि 3 टाके सुईवर होईपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. तर तिथपर्यंत विणून घेऊया. हे पहा, 3 टाके राहिलेले आहेत. या 3 टाक्यांवर एक 4 ओळी आहे अशा विणायच्या. साधारण एक 4 ओळी या 3 टाक्यांवर विणलेल्या आहेत. आता टाके बंद करायचे. पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे. 3च टाके तर आहेत. हे याप्रमाणे दिसणार आहे. इथे अगदी छोटासा असा धागा कट करायचा. हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो. याप्रमाणे हे त्या बॅगेच्या मध्ये लावण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे. आता ते कसं शिवायचं ते बघणार आहोत आपण. आता हे जे विणलेलं आहे ते असं बरोबर इथे मध्ये शिवायचं आहे. आपल्याला जी बाजू फ्रंट साइड करायची आहे करायची. हे असं याप्रमाणे येईल. सुरुवात ही या त्रिकोणापासून आहे, तर हा जो त्रिकोण आहे तो बरोबर इथे शिवायचा आहे. टाके घालताना आपण सुरुवातीला जो धागा सोडलेला आहे हा त्याने शिवायचं, म्हणजे आपल्याला वेगळा धागा इथे जोडायला नको. तर हे पहा, इथे बरोबर असं हे मध्ये पकडायचं आणि हे असं शिवत जायचं आहे. पहिल्यांदा इथे याप्रमाणे एक 2-3 गाठी घालून घ्यायच्या. याप्रमाणे, आणि ही एक बाजू इकडे शिवायची अशी, आणि ही एक बाजू अशी इकडे. साधारण असं थोडं ते स्ट्रेच करून वगैरे आपल्याला शिवावं लागेल. हे बघा, इथे असं मगाशी आपण ज्याप्रमाणे शिवलं त्याचप्रमाणे शिवायचं. हे आतल्या बाजूने असं शिवत जायचं, म्हणजे ते बरोबर बसेल.
एकदा इकडचा आडवा टाका घ्यायचा, एकदा तिकडचा आडवा टाका घ्यायचा. याप्रमाणे हे शिवायचं इथे. इथे व्हाईटच आहे तर मी इथे असा एक गाठ घालून टाकते. ही एक बाजू झाली. आता ही बाजू शिवायची आहे, ही आतली बाजू आहे अर्थात. हा धागा इथून इथपर्यंत जरा आणायचा, म्हणजे आपल्याला दुसरा धागा जोडायला नको. हे पहा, समोर समोरच्या या टाक्यातून असा हा धागा पुढे पुढे आणायचा की तिथपर्यंत तो येईल. हे इथे धागा होता, इथपर्यंत आणला. ही थोडी ऍडजस्टमेंट आहे. आता याच धाग्याने या त्रिकोणाचा हा जो भाग आहे तो इथपर्यंत आता दाखवल्याप्रमाणे शिवायचा. एकदा या बाजूने घ्यायचा, एकदा या बाजूने एक घ्यायचा, म्हणजे हे आतल्या बाजूने असं शिवलं जाईल. जिथपर्यंत टाके वाढवलेत तिथपर्यंतच हे शिवायचं आहे असं. हे पहा, याप्रमाणे हे शिवलेलं आहे इथे बरोबर असं. हा धागा पण इथे आता गाठ घालून जपून टाकायचा. पुन्हा हे धागे आहेत ते याप्रमाणे हे लपवून टाकायचे. सगळे धागे असे लपवून टाकायचे. हा आणि हा धागा इथला आहे तो लपवून टाकायचा. हे बघा, हे याप्रमाणे दिसणार आहे. हे धागे सांगितल्याप्रमाणे आत घालून टाकायचे. आता याचा बेल्ट कसा विणायचा ते पाहूया. इथे लावण्यासाठी आपल्याला बेल्ट विणायचा आहे. त्यासाठी या 8 नंबरच्या म्हणजे 4 mm सुया आहेत. तोच आहे 4 प्लायचा धागा. सुईवर 3 टाके घातलेले आहेत. इतका धागा इथे सोडायचा आहे, म्हणजे त्याच धाग्याने आपल्याला तो बेल्ट शिवता येईल. पहिली ओळ ही सगळी सुलट विणून घ्यायची. दुसऱ्या ओळीपासून ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे. त्यानंतर या मधल्या टाक्याचे एकाचे 2 करायचे. शेवटचा टाका पुन्हा सुलट येईल. आता इथून पुढे प्रत्येक ओळीला पहिला टाका उचलून घ्यायचा, त्यानंतर एकाचे 2 करायचे, म्हणजे या टाक्यातून एक सुलट विणायचा आणि त्याच टाक्यातून एक पाठीमागून सुलट विणायचा की एकाचे 2 होतात. पुन्हा एकाचे 2 करायचे. त्यानंतर शेवटचा टाका आहे तो सुलट. आता मागच्या ओळीला आपण टाके वाढवले, ही ओळ अशीच विणायची टाके न वाढवता. पुन्हा पुढच्या ओळीला टाके वाढवायचे आहेत. पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर एकाचे 2 करायचे. शेवटचे 2 उरेपर्यंत मधले सगळे सुलट, म्हणजे हे 2 सुलट येतील. त्यानंतर पुन्हा एकाचे 2 करायचे आणि शेवटचा टाका सुलट. पाठीमागची ओळ जी आहे ती पुन्हा सुलट विणायची आहे. पुन्हा एकाचे 2 करायचे. तीन टाक्यांपासून आपण सुरुवात केली होती. आता सुईवर 10 टाके आहेत. हे याप्रमाणे दिसणार आहे. आता मात्र टाके वाढवणं थांबवायचं आहे आणि साधंच विणायचं आहे. पहिला उचलून घ्यायचा, पुढचे सगळे सुलट, याप्रमाणे ह्या ओळी विणत जायच्या आहेत. आणि आपल्याला जेवढा लांब बेल्ट हवा आहे तेवढा तो विणून घ्यायचा आहे. साधारण विणून होत आला की लावून बघायचा आणि मग ठरवायचं आहे की आपल्याला किती लांब बेल्ट हवा आहे
आणि तिथपर्यंत विणायचा आणि मग विणकाम थांबवायचं आहे. तर आपण विणून घेऊया. जेवढा आपल्याला लांब बेल्ट हवा आहे तितका लांब बेल्ट आपण विणून घेऊया. ही पट्टी विणून झालेली आहे. तर हा साधारणपणे 19 इंच इतकं झालेलं आहे. तर जेवढा आपल्याला हवा तेवढा लांब विणून झाला की आता टाके कमी करायचे आहेत. टाके ज्याप्रमाणे वाढवले त्याचप्रमाणे कमी करायचे. पहिला उचलायचा, 2चा 1 करायचा, पुन्हा मधले सगळे सुलट येतील. शेवटी पुन्हा 2चा 1 करायचा, पुन्हा शेवटचा टाका सुलट. उलट बाजूची ओळ ही सगळी सुलटच विणायची आहे. अल्टरनेट ओळीला टाके कमी करायचे आहेत. याप्रमाणे 3 टाके पुरेपर्यंत विणायचं आहे. शेवटी 4 टाके राहतात. तर या ओळीला मात्र 2चा 1 मध्ये होईल. आणि आता सुईवर 3 टाके राहिलेले आहेत. 3 टाके राहिल्यानंतर एक ओळ विणायची आणि टाके बंद करायचे आहेत. टाके आहेत त्याप्रमाणेच बंद करायचे. पहिला उचलायचा, पुढचा विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा. हे पहा, याप्रमाणे टाके बंद झालेले आहेत. सगळं विणकाम झालेलं आहे. इथे इतका इतकासा धागा सोडायचा, कट करायचा आणि हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जाईल. हे पहा. आता हा बेल्ट कसा शिवायचा ते बघूया. बॅगेला हा जो धागा आहे तो थोडासा असा इथपर्यंत आणून ठेवूया याप्रमाणे. त्यानंतर इथे याप्रमाणे हे शिवलेलं आहे. आपल्याला हव्या त्या कलरचा धागा घ्यायचा आहे. हा जो पार्ट आहे तो या बेल्टला बाहेरून शिवलेला आहे. मी इकडे कसं शिवायचं ते दाखवते. त्याचप्रमाणे पहिल्यांदा इथे शिवून घ्यायचं आहे. हा एका बाजूला शिवल्यानंतर कुठल्याही बाजूला तुम्ही शिवू शकता. तर शिवल्यानंतर असा ह्याला पीळ घालायचं आहे. हे पहा, जरासा नवीन प्रकार म्हणून. आणि हे झाल्यानंतर याप्रमाणे हे इथे शिवायचं. हा जो त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण आहे असा इथे हा ठेवायचा आणि इथे टाके घालायचे आहेत. यासाठी तुम्ही दुसरा धागा घ्यायचा आहे. मी व्हाईट घेतलेला आहे. ते पीळ घातल्यामुळे तो बंद जो आहे तो जास्त मजबूत होतो म्हणून पीळ घातलेला आहे. जरा वेगळा प्रकार. तर हे पहा, इथे याप्रमाणे असं पकडायचं आणि पहिल्यांदा इथून असा धागा काढायचा. 2 पदर घेतलेले आहेत आणि हे पहिल्यांदा असं हे एक घालून घ्यायचा टाका. त्यानंतर हा जो धागा आहे त्या दोन्हीची त्याची गाठ घालून घ्यायची आणि मग पुढचे टाके घालायचे. फक्त शिवताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा बेल्ट पण आला पाहिजे. एवढं लक्षात ठेवायचं. याप्रमाणे असे इथे टाके घालायचा. हे पहा, इथे असे 4-6 टाके घालून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळी टाके घालताना पाठीमागचा हा बेल्टचा भाग येतो का नाही बघायचा. म्हणजे मग ते दोन्हीला व्यवस्थित शिवलं जाईल. हे पहा, हे याप्रमाणे शिवल्यानंतर या एकमेकाला अशा गाठी घालून टाकायच्या आहेत जेणेकरून ते धागे बाहेर येऊ नयेत आणि मजबूत होईल. यानंतर हे जे धागे आहेत ते इथेच असे लपवून टाकायचे आतल्या बाजूने.
हे पहा, याप्रमाणे आपली पूर्ण बॅग तयार झालेली आहे. इथे तुम्ही एखादं बटन लावू शकता. त्याचप्रमाणे इथे आणि इथे सुद्धा तुम्हाला हवं असेल तर बटन लावू शकता. हे पहा, ही याप्रमाणे बॅग दिसणार आहे. इथे पीळ घातल्यामुळे हे असं घेतल्यानंतर खूप छान दिसणार आहे. हे वापरून आणखीन सैल होतं, त्यामुळे मोठा होतो तो बेल्ट आणखीन. अशा प्रकारे आपल्या आईसाठी मदर्स डेसाठी ही खास बॅग विणलेली आहे. ती पूर्ण तयार झालेली आहे. खूप छान दिसते. कमी वेळात होते. शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. तर हा एक नवीन प्रकार आहे बॅगचा. तुमच्याही आईला ही नक्की आवडेल. तर आशा आहे की हा प्रकार सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.